संजय दादांच्या शुभहस्ते हा शुभ सन्मान केला जाणार आहे. ॲडव्होकेट खऱ्या अर्थाने म्हटलं गेलं तर समाजाच्या न्याय हक्कासाठी ते लढत असतात आणि क्रिकेटवरती देखील त्यांचं प्रेम आणि एक चांगले खेळाडू देखील आहेत आणि त्यांचा हा सन्मान दरम्यान केला जातो. चला सामन्याला करूया सुरुवात. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत रॅडिकल चषक 2024 मध्ये. लेट्स प्ले अंपायरचा ग्रीन सिग्नल. पहिलं षटक स्ट्रायकिंग एंडवरती नीरज आणि पहिल्या षटकामध्ये गोलंदाज आपला सूरज पाहायला मिळतात. पहिलाच बॉल ड्राईव्ह केला. क्लासिकल स्ट्रोक. व्हॉट अ शॉट. काय सुरुवात आहे. प्रॉपर टायमिंग आणि प्लेसमेंट. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरला भेटलं. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. अगदी फुल लेंथ डिलिव्हरी होती आणि ड्राईव्ह केलं. प्रॉपर टायमिंग आणि प्लेसमेंट. कलात्मक फटका. नीरज पाटील अतिशय चांगली सुरुवात करतो या डावाची. यावेळेस ऑन साइडला खेचला. लॉफ्ट केला. ताकद किती या स्ट्रोक मध्ये. यस इतकी ताकद की बॉलला पाठवलं. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला मोठा फटका या डावामधला. षटकार. चा फटका. हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातोय. चौकार. काय कारण अगोदर थांबत नव्हत्या कारण 14 ऑलरेडी आल्या होत्या आणि त्याच्यामध्ये आता या आणखीन 5 19. पाच धावा या देखील असतील. एक स्वप्नवत सुरुवात. एक फ्लाइंग स्टार्ट आपण म्हणू शकतो नीरज पाटीलच्या माध्यमातून. आणि प्लस आता नेक्स्ट बॉल फ्री हिट. 19 धावा. फ्री डिलिव्हरी. फ्री हिट डिलिव्हरी. हाफ ट्रॅक पूल केला आणि पूल अँड पॉवरफुल. अनदर बिग वन. 6. पहिलंच षटक आणि अजून देखील बघा निर्धाव चेंडू तर या षटकामध्ये जर आपण पाहिला एक जरूर आला होता. बट टोटल सध्याच्या घडीला
25 25 धावा धावफलकावरती. अजून देखील या पहिल्या षटकामध्ये आय थिंक एक चेंडू बाकी आहे. 25 धावा बनवल्या गेला. अशा प्रकारे जेव्हा सुरुवात केली जाते ना फलंदाजांच्या माध्यमातून, तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने ना अपोनंट टीमच्या गोलंदाजाचा नव्हे तर संपूर्ण टीमचा मनोबल तोडता. कारण आता माइंडमध्ये एकच गोष्ट चालली असेल की नीरजची विकेट कशा प्रकारे येईल. कारण 25 धावा 5 बॉलमध्ये खर्च झाला. नेक्स्ट बॉल अगदी डिफेन्सिव्हरित्या खेळले होते. अपील देखील इथं केली जाते. पहिल्या षटकाचा खेळ अशा प्रकारे समाप्त. पहिल्या षटकामध्ये 25 धावा इथं बनवल्या गेल्या. एक दमदार सुरुवात या मॅचमध्ये आपण पाहताय. टॉस गमावल्यानंतर प्रथमतः फलंदाजी करताना हार्दिका एंटरप्राइजेस टीमला आपण पाहतात आणि दमदार सुरुवातांची आपल्याला पाहायला मिळाली. आता कशा प्रकारे या मॅचमध्ये कमबॅक होईल, कारण अजून देखील येणाऱ्या 3 षटकांचा खेळ यानंतर बाकी असेल. ही स्पर्धा आपण खऱ्या अर्थाने जर पाहिली तर फ्रान्सची 11 तसेच एक भरपूर चांगलं व्यक्तिमत्व याच विभागामधलं ॲडव्होकेट कल्पेश दादा ठाकूर त्यांचं मार्गदर्शन या स्पर्धेमागे राहिलं, त्यांचा सपोर्ट आणि त्या जोरावरती ही स्पर्धा. आणि सध्याच्या घडीला या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर दुसरी लढत आपण मित्रांनो पाहतात. या लढतीमध्ये आता पहिल्या षटकामध्ये फारच पुढे मी तर म्हणेन खऱ्या अर्थाने हार्दिका एंटरप्राइजेस टीम निघून गेली. कारण पहिल्या षटकामध्ये 25 धावा आल्या. सेकंड ओव्हर आता गोलंदाज अर्जुन तयार होतो. आता कमबॅक करण्यासाठी हे षटक 10 पेक्षा कमी धावा प्लस त्यामध्ये 1 ते 2 विकेट काढावे लागणार आहेत. अदरवाईज या मॅचमध्ये कमबॅक करणं फारच कठीण होऊन जाईल टीम युग अँड रुहारी एंटरप्राइजेस टीमसाठी. दुसरं षटक पहिलाच बॉल अगदी अक्रॉस द लाईन खेळायचं होतं. थर्डमॅनला चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. लेग बाईजच्या स्वरूपामध्ये एक सिंगल इथं घेतली जाईल. बट आता स्ट्राईक झाली रोटेट आणि स्ट्रायकिंग एंडवरती पुन्हा एकदा आता आपल्याला नीरज पाटील पाहायला मिळतील. प्रेशर पूर्णपणे गोलंदाजांवरती आहे आणि यावेळेस देखील फटका पहा. आज नीरजला थांबवणं फारच कठीण, कारण हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. तिसरा मोठा फटका आता नीरजच्या बॅटमधनं. षटकार इथनं आता दिली जाईल टीम मालोडीला, बिकॉज ड्रेसिंग कंपल्सरी आहे. त्या अनुषंगाने आता पॅनल्टी 2 रनची पहिलं सत्र जसं समाप्त होईल, अदरवाईज हे षटक देखील जसं समाप्त होईल त्या रन्स आम्ही इम्प्लिमेंट करणार आहोत. मैदानाच्या आतमध्ये बॉल अवेलेबल करून द्यायचा. धावफलक आता 32 32 धावा धावफलकावरती. चिंतेचा विषय सध्याच्या घडीला युग अँड रुहानी एंटरप्राइजेससाठी, कारण विकेट मिळत नाही आणि प्लस रन्स देखील थांबत नाही आहेत. कारण सर अशा प्रकारे बॅटिंग झाली तर 60 ते 70 धावा देखील इझिली बनवल्या जाऊ शकतात. नीरज पहिला बॉल जशा प्रकारे त्याने फेस केला, बाउंड्री जिथनं आली, एक क्लासिकल स्ट्रोक आपण पाहिला होता, तिथनं त्याचा जो आत्मविश्वास वाढला ना, त्याने अगदी थांबला नाही आणि आणखीन एक चांगला फटका. आज खऱ्या अर्थाने जेही नीरज करतोय ना ते चांगलं ठरतंय. आणखीन एक स्पीशीटचा फटका, चौकार. ऑन साईडला हा फटका फोल्डर आता वेगाने पोहोचतात. एक सिंगल या बॉलवरती घेतली जाईल. बघा 2 रनची पेनल्टी आम्ही मालवडी टीमला दिली होती, बट पिंपलघर अर्थात हार्दिका एंटरप्राइजेसचा देखील 12वा खेळाडू ड्रेसिंगमध्ये नाही आहे, म्हणजे त्यांना देखील 2 रनची पेनल्टी. शफल होऊन खेळायचं होतं. अगदी लेगस्टम्पवरून हा बॉल केला होता. आणखीन एक निर्धाव चेंडू दरम्यान इथनं येतो. लेगस्टम्प नव्हे तर आपण जर रिप्ले पाहिला तर अगदी मिडल आणि ऑफ स्टम्पवरनं बॉल गेला होता.
समोरच्या दिशेने प्रहार. आता वाईडिश लॉंगॉनचे फिल्डर पोहोचले, मिसफील्ड झाली आहे आणि त्याचा देखील फायदा आता फलंदाजांना मिळेल. आणखीन 4 धावा. नेक्स्ट मॅच अमन स्पोर्ट्स त्यांच्या अगेन्स्ट GT इंटरप्राइजेस ही लढत यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. सो दोन्ही टीम्सला रिक्वेस्ट आहे की आपण रिपोर्टिंग करा. अशा प्रकारे दरम्यान 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांमध्ये 41 धावा बनवला गेला. क्या बात आहे. काय बॅटिंग राहिली. स्पेशली नीरज पाटील जो सध्याच्या घडीला इंडिव्हिज्युअली खेळतोय. 35. रिग्नेश दरम्यान तयार होतात गोलंदाजी मार्कवरती. 35 धाब्यांवरती नॉट आउट खेळतोय. आता या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक या दुसऱ्या सामन्यामध्ये पाहायला मिळेल का. अजून देखील 2 षटकांचा खेळ बाकी, म्हणजे 12 चेंडू अजून देखील या पहिल्या डावामध्ये शिल्लक. रिग्नेश हा पहिलाच बॉल उडवलाय हवेमध्ये. फिल्डर आहेत फक्त पाहतच राहतील. आणखीन एक तडाखा षटकार. आज खऱ्या अर्थाने नीरजला थांबवणं फारच कठीण. अगदी सुसाट सुटला, कारण मोठे फटके सातत्याने येत आहेत. यावेळेस निर्धाव चेंडू. आता सरप्राईज करणारी गोष्ट ही राहिली की आता डॉट बॉल जर येत आहेत ना तर एखादा प्रेक्षक सरप्राईज होतो. कारण या इनिंगमध्ये पहा, आतापर्यंत नीरजच्या बॅटमधनं 4 षटकार 4 चौका, 12 चेंडू 41 वर ती खेळतोय. फुलर लेंथ होता. बॉलर बॅक ड्राईव्ह. आता स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग आपल्याला गोलंदाजाची पाहायला मिळाली. अजून देखील या पहिल्या सत्रामध्ये 9 चेंडूंचा खेळ बाकी. यानंतर नेक्स्ट मॅच टीम GT इंटरप्राइजेस अगेन्स्ट टीम अमन स्पोर्ट्स. दोन्ही टीम्स रिक्वेस्ट की पहिलं सत्र जसं समाप्त होईल आपल्याला टॉससाठी पोहोचायचं. आणखीन काही रन्स आता त्याच्यामध्ये ऍड होतील. स्लॉट मध्ये होता आणि थेट पाठवला बाजूवाल्या प्लॉट मध्ये. आणखीन एक मोठा फटका षटकार. दुसरा शतक ठोकलं नीरज पाटीलने. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ नॉक. पूर्णपणे एक्सप्लोजिव्ह बॅटिंग आणि खऱ्या अर्थाने काय बॅटिंग केली आहे. कारण एकही गोलंदाजाला संधीच दिली नाहीये. पहिलं षटक 25, दुसरं षटक 16, या षटकामध्ये आतापर्यंत 18. अजून देखील 1 चेंडू शिल्लक आहे आणि स्कोर का टीम टोटल 59 59 आणि त्यापैकी 53 एकट्या नीरजने बनवला. डिफेन्सिव्हरित्या खेळलं, स्ट्राईक केली, रोटेट. आता अंतिम षटकामध्ये देखील नीरज पाटील असतील स्ट्रायकिंग एंडवरती. 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांमध्ये 60 विकेट आतापर्यंत एकही गेली नाहीये.
ओपनिंग पार्टनरशिप पहा 60 धावांची आपल्याला पाहायला मिळत आहे. बघा सिटी इमर्जिंग फॉरवर्डमध्ये आम्ही अगदी स्पर्धा जर पाहिल्या तर फार कमीच कव्हर करत असतो आणि ज्याप्रमाणे सांगायची गोष्ट झाली तर फारच चांगली बॅटिंग केली आणि या सीझनमध्ये जर आपण पाहिलं तर या अगोदर आय थिंक ओपनिंग पार्टनरशिप 60 धावांची या अगोदर आय थिंक पाहायला मिळालं नाही आहे. प्रथमतःच आपण या स्पर्धेमध्ये रॅडिकल चषकामध्ये पाहतात आणि काय बॅटिंग केली नीरज पाटीलने. 54 54 धावांवरती तो देखील खेळतो. इम्प्रेसिव्ह बॅटिंग. सिटी इमर्जिंग फॉरवर्ड खऱ्या अर्थाने का बनवलं गेलं तर मागे देखील एक विशिष्ट कारण आहे, कारण भिवंडी सिटी ओपन फॉर्मॅटमध्ये फार कमी खेळाडूंना संधी मिळते आणि जे आपले युवा खेळाडू आहेत त्यांना देखील अशा प्रकारे संधी मिळायला हवी. त्या अनुषंगाने सिटी इमर्जिंग फॉर्मॅट बनवला गेला आणि सध्याच्या घडीला सिटी इमर्जिंग फॉर्मॅटचे विद्यमान अध्यक्ष जर आपण पाहिले सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर सिटी इमर्जिंग फॉर्मॅट जर आपण पाहिला तर या फॉर्मॅटचे विद्यमान अध्यक्ष अर्थातच लेजंड ऑफ भिवंडी विलासार पाटील साहेबांचे सुपुत्र मयूरदादा पाटील सध्याच्या घडीला अध्यक्ष आहेत. चालतं त्यांचं देखील मार्गदर्शन आणि क्रिकेट देखील तितकाच चांगला आपण या फॉर्मॅटमध्ये पाहतात. 2 धावा पूर्ण केल्या जातील. या अंतिम षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती निलेश आहेत. स्कोर कार्ड आता 62 62 धावा फलकावरती. हे अंतिम षटक मी म्हणेन कुठे ना कुठे आता चांगलं टाकावं लागेल, कारण विकेट मिळाली नाही आहे. म्हणजे अंतिम षटकामध्ये जर चांगली गोलंदाजी केली, अगदी 70च्या हातामध्ये थांबवलं तर लढाई केली जाऊ शकते. पण अशा प्रकारे जर गोलंदाजी झाली ना तर 80 पेक्षा देखील जास्त बनवल्या जाऊ शकतात. फुल टॉस लॉक केला आणि हा बॉल देखील डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. कॅप्टन अगदी वेळेवरती टॉससाठी उपस्थित नसेल त्या टीमला 2 रनची पेनल्टी असेल. सो रिक्वेस्ट दोन्ही टीम्स टॉससाठी पोहोचा. षटकार आला. पुढचा बॉल आणखीन एक लॉक केला आणि हा बॉल देखील हव्यामध्ये आणि हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक विकेट्स. षटकार. शहात्तर धावा इथनं बनवला गेला. अजून देखील बघा 2 चेंडू बाकी आहेत. पॅनवरती टाकला होता बॉल दरम्यान. आता बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनकडे चालला. आता फुल्डर देखील वेगाने येतात. तोपर्यंत दुसऱ्या धाब्यासाठी नीरज परतलेत आणि यावेळेस देखील 2 धावा इथनं पूर्ण केल्या जातील. अजून देखील शेवटचा 1 चेंडू आता शिल्लक असेल. 78 बनवला गेला पूर्णपणे मी म्हणेन आणि इंडिव्हिज्युअली सध्याच्या घडीला 72 21 चेंडू फेस केलेत आणि 72 धाब्यांवरती नॉट आउट खेळतोय नीरज पाटील. आणि त्याच्यामध्ये आणखीन काही ऍड होतील का? बॉल हवेमध्ये फिल्डर पोहोचलेत. कॅच झाली ड्रॉप. दुसऱ्या धाबेसाठी देखील आता परतलेत आणि पाहावं लागेल किती मिळतील. तिसरीसाठी देखील परतलेत आणि 3 धावा या शेवटच्या बॉलवरती पूर्ण केल्या जातील आणि अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त. टीम टोटल 81 आणि 22 चेंडूवरती 75 धावेंची एक मॅच विनिंग नॉक साकारली नीरज पाटीलने. काय बॅटिंग केली. जसा तो मैदानाच्या हातामध्ये आला, जेव्हा पहिला स्ट्रोक त्याने खेळला होता ड्राईव्हचा, अगदी तिथनं आपल्याला पाहायला मिळाला की जो आत्मविश्वास तसा वाढला. अगदी या इनिंगमध्ये जर आपण पाहिलं तर अशा बॅटमधनं तब्बल 8 षटकार.
4 चौकार आणि 8 षटकार. क्या बात आहे. अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त. पहिल्या सत्रामध्ये 81 आणि 82 चा टार्गेट झाला. जीटी एंटरप्राइजेस टीमचे कॅप्टन आणि टीम अमन स्पोर्ट्स टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. चला टॉस आपण करूया. व्यासपीठावरनं मी विनंती करतोय टॉस करण्यासाठी. युवा नेता संकेत दादा मनेरा दादांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. श्रीमान कपिल नामदेव एनकर जे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत पिंपळनेर ठाकराच्या पाड्याचे आणि तसेच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अर्थात सौभाग्यवती दिव्या कल्पेश ठाकूर मॅडमांच्या नावाने आपण टॉस बॉक्स पाहतात. आपण टॉस करूया. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत तसेच संकेत दादा मनेरा दादांना मी विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. टॉस आपण करूया. टॉस आपण करूया. कॉल कोणाचा असेल? कॉल असेल जीटी एंटरप्राइजेसचा. हेड अशी मागणी अँड इट इज हेड म्हणजे जीटी एंटरप्राइजेसने टॉस जिंकला. संकेत दादाला विनंती असेल आपण व्यासपीठावरती जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. थोडी चर्चा आपण करूया. टॉस जिंकला. सर्वप्रथम निर्णय विचारण्या अगोदर हे नक्कीच विचारेन की या सीझनमध्ये आतापर्यंत जीटी एंटरप्राइजेसचा परफॉर्मन्स कसा राहिला? चांगला राहिला आहे पण आम्ही थोडा स्ट्रगल करतो या मॅचमध्ये. आता टॉस जिंकला निर्णय काय असेल? फिल्डिंग करणं. फिल्डिंग घेण्यामागे काही स्पेशल रिझन? नाही काय नाही. आज संपूर्ण टीम अवेलेबल आहे की काही प्लेयर अनअवेलेबल आहेत? नाही अनअवेलेबल आहे. सो बेस्ट ऑफ लक. सोमनाथ आमच्या समोर जोडले गेले आहेत. सोमनाथ बघा आता प्रथमतः बॅटिंग करावी लागेल. सो कशा प्रकारे प्लॅनिंग असेल? 4 ओव्हर कितीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आणि महत्त्वपूर्ण फलंदाज या मॅचसाठी कोण असतील? प्लॅनिंग तर काय नाही. आमचे फिल्डर कमी आहेत. बघू जसं आम्ही बॅटिंग लाईनअप आहे तशी आम्ही बरोबर उतरू. हाच प्रश्न विचारेन कारण अगदी सिटी इमर्जिंग फॉर्मॅटमध्ये स्पर्धा तर आपण भरपूर साऱ्या पाहतो बट अगदी चांगल्या मोठ्या लेवलला मॅनेजमेंट आयोजन या गोष्टी आपण कमी पाहत असतो. बट स्पेशली आपण प्रांशी 11चे कौतुक करूया कारण त्यांच्या माध्यमातून दमदार स्पर्धा. जेव्हा तू खऱ्या अर्थाने इथे आला, जेव्हा क्रीडांगण तू पाहिलं असेल, डेकोरेशन पाहिलं, कसं वाटलं? काय म्हणशील या आयोजनाविषयी? आम्हाला खेळायची संधी दिली त्याच्याबद्दल धन्यवाद. आम्ही 6 टुर्नामेंट खेळलो नाही. आता ही 7वी टुर्नामेंट आहे. आम्हाला खेळायला भेटले त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि आयोजनाविषयी काय म्हणणार? खूपच छान आहे आयोजन. बेस्ट ऑफ लक टीम अमन स्पोर्ट्स. टॉस कंप्लीट. टॉस जिंकला टीम जीटी एंटरप्राइजेस आणि प्रथमतः गोलंदाजीचा निर्णय घेतला. धन्यवाद. थँक्यू सो मच. काय बॅटिंग पाहायला मिळाली. जणू काय एखादा सामना होऊन गेला आणि त्याचं सकाळी उठून आपण हायलाईट बघतो की काय ज्या पद्धतीचा खेळ नीरजनं साकारला. वैयक्तिक 75 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या ज्यामध्ये फक्त चौकार आणि षटकारच आपण बघितले. 4 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने एक विस्फोटक विध्वंसक डाव आपण नीरजच्या माध्यमातून बघितला आणि त्याच खेळीच्या जोरावरती धावा बनवल्या. तब्बल 81 आणि 82 धावसंख्येचं लक्ष सामना जिंकण्यासाठी आता सेट करण्यात आला. सलामीची जोडी मैदानामध्ये स्वप्नील आणि अर्जुन. तर पहिलं षटक घेऊन मार्गस्थ विवेक. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल पंचांचा नो बॉलचा इशारा. यॉर्कर लेंथ होता मात्र ओव्हरस्टेपिंग त्या ठिकाणी आपण पाहतोय. अतिरिक्त वेगाने टाकण्याचा प्रयत्न आणि ओव्हरस्टेपिंग पाहायला मिळालं. एक अतिरिक्त धावसंख्येने संघाच्या धावफलकाला सुरुवात. तुम्ही पाहतायत
रॅडिकल चषक 2024चा पहिला दिवस सिटी इमर्जिंगची स्पर्धा प्रांश 11 ठाकराचा पाडा आयोजित. तुम्ही स्पर्धा पाहतात आणि आता पहिलाच बॉल फ्री हिट असेल. मुक्तपणे या ठिकाणी फटका खेळण्याची संधी असेल तो मुक्त फटका इथून साकारणार का स्वप्नील गरजेचे असतील. फ्री हिटचा बॉल यावेळेला हा चेंडू आपण पाहतो इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर बॉल वरती येतोय. 2 धावा त्या दरम्यान पूर्ण केल्या जातात. स्कोर 2 धावांनिशी पुढे सरकत असताना तुम्ही पाहताय धावफलकावरती 3. प्रत्येक ओव्हर मागे जवळपास जर आपण विचार केला तर 20च्या वर धावा जोडाव्या लागतील. पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. इथे मात्र इनफिल्डला क्लिअर केलंय. 4 धावा प्राप्त होत आहेत. चौकार. कबड्डीचे उत्कृष्ट पंच आणि 40+ नामांकित क्रिकेटर 4च्या साहाय्यानं संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 7 या आकड्यावर. वेलकम दैवत वेळेकर आपलं देखील सहर्ष स्वागत. अमन स्पोर्ट्स संघाकडनं तुम्ही त्यांना खेळताना पाहणार आहात. 7 धावा धावफलकावरती इथे लागलेत आणि पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना प्रत्येक ओव्हर मागे 20 धावा जोडावे लागतील हे समीकरण पार करण्यासाठी. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल चांगला बाउन्सर पाहायला मिळाला. इथे मात्र उत्तर नव्हतं फलंदाजाकडे. 1 फॉर दी ओव्हर 1 बाउन्स फॉर दी ओव्हर. पंचांचा आता इशारा देखील या ठिकाणी आलेला आहे. एक बाउन्स षटकामध्ये पूर्ण झाले असं सांगितलं. आणि तसे आता IPL च्या नियमांचा आपण जर विचार केला तर IPL मध्ये एका षटकामध्ये 2 बाउन्सर आता टाकू शकतात गोलंदाज. मात्र तो नियम अजूनही मी म्हणेल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणलेला नाहीये. तो युटिलाइज करतील प्रथमतः IPL मध्ये आणि त्याच्यानंतर सक्सेस मिळाली तर कदाचित आंतरराष्ट्रीयमध्ये येऊ शकतो. मात्र यावेळेला सॉफ्ट डिसमिसल फलंदाज बाद. ची बाहेरील कडा होते विकेट किपरसाठी संधी आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय पहिला खेळाडू बाद झाला स्वप्नील. हे असंच असताना जेव्हा मोठं टार्गेट तुम्ही चेस डाऊन करत असता त्यावेळेला थोडासा दबाव वाढतो आणि प्रत्येकी बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न होतो आणि अशा परिस्थितीमध्ये विकेटच्या संधी निर्माण होतात. आणि अखेर या ठिकाणी विकेट प्राप्त झाली. विवेकला सफलता मिळाली आहे. 81 धावा इथून जोडाव्या लागतील. चं टार्गेट चेस डाऊन करायचं आहे. पॉवर प्ले सुरुवात चांगली राहिली होती. न्यू बॅटर दीपेश मैदानामध्ये एंटर होतोय. यावेळेचा हा चेंडू आपण पाहतोय फुल टॉस होता. याही वेळेला डॉट येतोय. सर्व काही सुरळीत घडत असताना हार्दिका एंटरप्राइजेस च्या बाजूने आपण पाहतोय. दिनेश जोशी माजी उपसरपंच ग्रामपंचायत पिंपलगर राजनोलीचे त्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ तुम्ही पाहतात हार्दिका एंटरप्राइजेस. तेही जर हा सामना बघत असतील तर त्यांचंही आपण करूया स्वागत. यावेळेचा हा चेंडू आपण पाहतोय बॅटच्या आतल्या कडीला बॉल लागला मात्र धाव मिळाली नाहीये आणि पहिल्या षटकाचा केस संपला. एंड ऑफ द पॉवर प्ले. टीमची टोटल तुम्ही पाहताय धाव फलकावरती 7.
तसेच रॅडिकल चषकाला शुभेच्छा आलेल्या आहेत. आपण पाहतो हर्ष एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सुदर्शन ठाकूर यांच्याकडनं या चषकासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचे आपण करूया ह्या स्पर्धेमध्ये मनापासून हार्दिक स्वागत. आणि सुदर्शन ठाकूर थोड्याच वेळात आपल्यासोबत जोडले गेले जातील. सेकंड ओव्हर गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज नीरजचा वापर केला जातो. या ठिकाणी आपण पाहतोय नीरजनं 75 धावा आज बनवल्या. वैयक्तिक बॅटिंग करताना फुल टॉस होता, अपील झाली आहे जोरदार. लेग स्टंपला मिस करणारा बॉल असं अंपायरनं सांगितलं. लेग बायचा इशारा येतो, मिळेल फक्त सिंगल. सिंगलनं तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचणार नाही आहात. तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला चौकार आणि षटकारच मारावे लागतील, तेव्हा हे टार्गेट कुठे पार होईल. सुरुवातीला पहिल्या 4 ओव्हर्समध्ये भरपूर साऱ्या चुका झाल्या. यावेळेला मोठा फटका, चांगला एक्झिक्युशन. हुक करत असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर बॉल. 6 धावा षटकार आणि पंचांचा नो बॉलचा देखील इशारा आलाय. यावेळेला आपण पाहतोय नो बॉल पाहायला मिळाला. हा रिप्ले तुमच्या समोर प्रिन्स मूवीज चांगला टेलिकास्ट तुम्हाला पाहायला मिळाला. पाहतोय आपण रिप्ले मध्ये या ठिकाणी हा सिक्सर पाहायला मिळाला दीपेशच्या बॅट मधून. फ्री हिटचा बॉल. यावेळेला पुन्हा एकदा बॅटची वरची कडा आहे, झेल पकडली आहे, मात्र फलंदाज बाद होणार नाहीये. फ्री हिट डिलिव्हरी तुम्हाला पाहायला मिळाली. एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती जाऊन पोहोचलाय. 16 ह्या आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचले. खरं तर पहिल्या षटकांमध्ये ज्या रन्स हव्या होत्या त्याच रन्स अद्याप बनवता आलेल्या नाहीयेत. त्याच्यामुळे आता दबाव वाढलाय, गॅप मिळालाय. चांगला स्क्वेअर कट बॉल, गली रिजन मधून बॉल सीमेच्या बाहेर गेलाय. चौकार फक्त 30. कापण्याचं काम. चौकाराने संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना 21-20 या आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचलाय. नीरज थोडासा महागडा ठरतोय गोलंदाजीमध्ये. या बॅटिंग सुरू केल्या मैदानामध्ये आपण पाहतोय आता यावेळेला अर्जुनच्या बॅटमधून रन्स येत आहेत. 24 धावा धावफलकावरती इथे लागल्यात. नीरजच्या विरोधात चांगलं आक्रमण करण्यात आलं. अटॅकिंग क्रिकेटला सुरुवात केली आहे. यावेळेला पुन्हा एकदा चांगला फटका. व्हॉट अ शॉट अवे फ्रॉम द बॉडी स्ट्रोक एक्झिक्यूट केला एक्स्ट्रा कव्हरला. बॉल सीमा पार, षटकार. आता निशाणे लागतायत. अर्जुन कदम मॅन फ्रॉम चिंबीपाडा अफलातून खेळ साकारतोय सध्याच्या घडीला.
षटकार या ठिकाणी पाहायला मिळाले आणि संघाची धावसंख्या तुम्ही पाहतायत तर वेगाने पुढे नेण्याचा आता प्रयत्न केला. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या अखेरीस 31 धावा धावफलकावरती. उर्वरित आता 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि अजूनही 51 धावांची आवश्यकता. म्हणजे जवळपास प्रत्येक ओव्हर मागे 4 सिक्सर मारावे लागतील हा टार्गेट पूर्ण करण्यासाठी. म्हणजे 12 बॉलमध्ये किमान 8 सिक्सर मारावे लागतील. 7 आले तरी हरकत नाही. डबल्स सिंगलनं देखील पुढे जाऊ शकता. मात्र तो कारनामा हे 2 खेळाडू करणार का? क्षमता आहे. अर्जुन आणि दीपेश या दोन्ही फलंदाजांमध्ये ती क्षमता आहे. मात्र त्या क्षमतेवरती खरं उतरावं लागेल. आणि पेपरवरती तुमचं नाव किती मोठं असू द्या, तुम्ही मैदानामध्ये काय करता याच गोष्टीकडे जग तुम्हाला पाहत असतं. आणि या दृष्टीनं खरं तर जग तुमच्याकडे पाहतं तेव्हा तुमच्या खांद्यांवरची जबाबदारी ही वाढलेली असते. सुरुवातीला आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये 25 धावा आल्या सूरजच्या विरोधात. त्यानंतर अर्जुन ने 16 धावा खर्च केल्या. त्यानंतर रिग्नेश तिसऱ्या षटकामध्ये 19 धावा त्याच्या विरोधात आल्या आणि अंतिम षटक निलेशनं हाताळलं ज्या षटकामध्ये तब्बल 21 धावा आल्या होत्या. म्हणजे एकही गोलंदाज आपण पाहतोय की इकॉनॉमिकल स्पेल टाकू शकला नाहीये, हाताळू शकला नाहीये आणि त्याच कारणास्तव 81 धावा बनवल्या गेल्या. आणि काय विस्फोटक डाव साकारला नीरजनं. 75 धावा वैयक्तिक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. यावेळेला थोडेसे थांबले, फ्लाइट देण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेनं स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. चांगला फटका येतोय. लॉंग ऑनचा फिल्डर बॉलवरती आला. चांगली फिल्डिंगही पाहायला मिळाली. फलंदाजांकडे वेळ होती 2 धावा पूर्ण करण्याची. थर्ड ओव्हर राकेश गोलंदाजी करण्यासाठी आला. चौतीस धावा 34 रन्स. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. 34 धावा धावफलकावरती सध्या लागल्यात. राकेश गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला स्लॉग स्वीप. व्हॉट अ शॉट. ब्युटिफुल टायमिंग. बॉल सीमा पार. 6 धावा षटकार. सहाने पुढे सरकत असताना 40 वर अजूनही 42 ची गरज आहे. 40 धावा धावफलकावरती लागलेत. 82 धावसंख्येचं लक्ष या ठिकाणी पार करत असताना 4 ओव्हरच्या मॅच मध्ये अफलातून खेळ साकारला हार्दिक एंटरप्राइजेस पिंपलघर या संघानं आणि महत्वाचा रोल सादर केला. वैयक्तिक 75 धावा नीरजच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. 22 चेंडूंचा सामना करत असताना म्हणजे 24 बॉल पैकी 22 चेंडू नीरजनं फेस केले. यावेळेचा हा चेंडू पुन्हा एकदा क्रॉस द लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चांगल्या टप्प्यावर हा चेंडू पाहायला मिळाला. पडल्यानंतर थोडासा खाली राहणारा बॉल डॉट बॉल येतोय. षटकारानंतर पुन्हा पलट वार केला या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाज राकेशच्या विरोधात. पुन्हा फुल टॉस होता. या वेळेला फ्लायटेड बॉल आपण पाहतोय. आणखी एक डॉट बॉल आलाय. वारंवार डॉट चेंडू येत आहेत. इथून आता समीकरण कठीण होत चाललंय कारण शेवटचे 7 बॉल शिल्लक आणि 42 ची गरज आहे. म्हणजे सर्वच्या सर्व सिक्सर मारावे लागतील. ओ यावेळेला जोरदार अपील. फलंदाज बाद. परफेक्टली आपण पाहतो यष्ट्यांच्या समोर सापडला आणि खेळाडू दीपेशला आता मैदान सोडावं लागेल. दुसरा धक्का टीम रुहान एंटरप्राइजेस मालोडीला.
अंतिम षटक आता इथून शिल्लक असेल. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज राहुल गोलंदाजी करण्यासाठी आला. ट्राय केला होता कवचला, बॉल ट्रॅव्हल होतोय. रोहित गोलंदाजी करण्यासाठी आलाय. सिंगल न स्कोर पुढे सरकत असताना तुम्ही पाहताय धावफलकावरती 41 रन्स. विशाल न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा धाव या ठिकाणी मिळेल. यानंतर आणखी एक मोठा सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल. यावेळेचा हा चेंडू पुन्हा एकदा त्याच लाईनवर पाहायला मिळाला. आणखी एक व्हाईट बॉल येतोय. सातत्याने आपण पाहतोय की बॅटर पासून लांब राहायचं आहे आणि त्याच्याचमुळे तो जास्त ऑप्शनच्या बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतोय. लगातार दुसरा व्हाईट बॉल पाहायला मिळाला. स्कोर 43-43. यावेळेचा हा चेंडू आपण पाहतोय. इथे चांगला फटका पाहायला मिळाला. नवीन एक्सपेरिमेंट, नवीन प्रयोग आता करण्याचा प्रयत्नही करतायत, कारण मॅच आता भरपूर दूर जात चालली आहे आणि त्याच्यामुळे फलंदाजांच्या माध्यमातून नवनवीन एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न. धावसंख्या तुम्ही पाहताय 48 वर. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या डावातील. रोहित गोलंदाजी करतोय. यावेळेचा हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय. थर्ड मॅनला बॉल ट्रॅव्हल झाला. आता शेवटचा बॉल इथून शिल्लक. $49 धावा फलकावरती आहेत. स्विंग अँड मिस. सामनावीर पुरस्कार आपण या ठिकाणी देणार आहोत. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू नीरज, ज्यानं 75 धावा बनवल्या बॅटिंग करत असताना. एक विस्फोटक झंझावत डाव ज्यानं आपल्या संघासाठी साकारला, तो नीरज ठरला या सामन्याचा सामनावीर. तुषार रामा ठाकूर, मनसे शाखा अध्यक्ष ठाकराचा पाडा या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या शुभस्य आपण सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी देणार आहोत नीरजला, ज्यानं तुफानी खेळ साकारला. नीरजला आपण सामनावीराचा पुरस्कार देतोय.
नीरजला आपण सामनावीराचा पुरस्कार खरं तर या ठिकाणी दिला. जबरदस्त खेळ ज्यानं साकारला. तत्पूर्वी आपण स्वागत आणि सन्मानाकडे वळणार आहोत. सामनावीर खरं तर ज्यानं 75 धावा आज या स्पर्धेमध्ये बनवल्या गेल्या. नीरज चांगल्या फॉर्मात आहे आणि तुषार ठाकूर जे उत्कृष्ट पंच आहेत त्यांचा आपण सन्मान या ठिकाणी करतोय. मनसे शाखा अध्यक्ष अल्पेश ठाकूर, मी आपल्याला विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते तुषार ठाकूर यांचा शुभ सन्मान मुख्य मंचावरती करायचा आहे. थँक्यू सो मच समीरजी. नेक्स्ट मॅच GT इंटरप्राइजेस त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला अमन स्पोर्ट्स ही लढत आता पाहायला मिळेल. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. जी स्पर्धा आपण पाहतात प्रांशी 11 ठाकरेचा पाडा आयोजित रॅडिकल चषक 2024 ज्यांच्या विद्यमानाने आपण ही स्पर्धा पाहतात. ॲडव्होकेट कल्पेश दादा ठाकूर दादांचं मार्गदर्शन त्या जोरावरती स्पर्धा आपण पाहतात. सामन्याला आता सुरुवात होईल आणि ही लढत GT इंटरप्राइजेस आणि टीम अमन स्पोर्ट्स या दोन्ही टीम्समध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. येस, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अक्षय आणि त्यांच्या समवेत आतिश आहेत आणि पहिल्या षटकामध्ये अल्पेशचा पहिलाच बॉल अगदी समोरच्या दिशेने फटका खेळले. लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित. एक सिंगल इथनं घेतली जाईल.